श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आज मकर संक्रांतीचा आदला दिवस असून आज भोगी आहे आणि उद्या मकर संक्रांती आहे. तुम्हा सर्वांना सर्वात आधी मकर संक्रांत आणि भोगी या सणाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांत हा सण ज्याप्रमाणे नववधूंसाठी सवाष्ण स्त्रियांसाठी महत्त्वाचा असतो त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी सुद्धा तितकाच महत्त्वाचा असा मानला जातो. मकर संक्रांतीपासून तर रथसप्तमीपर्यंत ज्याप्रमाणे सवाष्ण स्त्रिया या एकमेकींना हळदी कुंकू करून सवाष्णाचे वाण हे लुटतात त्याचप्रमाणे मकर संक्रांतीपासून तर रथसप्तमीपर्यंत आपल्या घरातील लहान मुलांचे बोरनान हे सुद्धा केले जाते. तर तुम्हाला माहिती आहे का आपल्या घरातील लहान मुलांना हे बोरनान का केले जाते? ही बोरनान करण्याची पद्धत कशी सुरू झाली याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? कदाचित आपल्यापैकी बऱ्याच जणांना बोरनान का केले जातं हे माहिती असेल पण काहींना माहिती नसेल. तर आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे की ज्यांना माहीत नाही की हे बोरनान का आणि कसे केले जाते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोरनान हे का आणि कसे करावे त्याचप्रमाणे किती वर्षांच्या मुलापर्यंत आपण हे बोरनान करू शकतो आणि बोरनान करण्याची योग्य पद्धत ही काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती ही बघणार आहोत. आणि त्यामुळे आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला बोरनान करण्याची योग्य पद्धतही समजेल आणि हे बोरनान का केले जाते हे सुद्धा समजेल. चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. मकर संक्रांत आली की लहान मुलांना बोरनान हे घातले जाते. मकर संक्रांतीच्या करी दिवसापासून म्हणजे मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून किंक्रांतीपासून लहान मुलांना बोरनान हे घातले जाते. मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून करी दिनापासून तर रथसप्तमीपर्यंत आपण कधीही आपल्या घरातील लहान मुलांना हे बोरनान घालू शकतो. खरं तर मकर संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजेच करी दिन हा किंक्रांत हा जो दिवस आहे तोच लहान मुलांना बोरनान घालण्यासाठी योग्य आहे. पण जर तुम्हाला या दिवशी आपल्या घरातील लहान मुलांना बोरनान घालणं जमत नसेल तर तुम्ही रथसप्तमीपर्यंत कधीही आपल्या घरातील लहान मुलांचे बोरनान हे करू शकता. पण जर मकर संक्रांतीच्या दुसऱ्याच दिवशी किंक्रांतीला जर तुम्हाला हे बोरनान घालण्यासाठी जमत असेल तर अतिशय उत्तम आहे. कोणत्या वर्षाच्या मुलांचे बोरनान हे केले जाते तर अगदी नवजात शिशुपासून तर म्हणजे अगदी 5 ते 6 महिन्याच्या बाळापासून तर 5 वर्षांच्या मुलांपर्यंत हे बोरनान केले जाते. हे बोरनान मुलगा किंवा मुलगी या दोघांचे केले जाते. बोरनान म्हणजेच काय तर बोरनान या शब्दामध्येच त्याचा अर्थ हा दडलेला आहे. बोरनान म्हणजेच बोरांनी आपल्या लहान मुलांची अंघोळ हे घालणं होय. हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो. संस्कार म्हणून सुद्धा लहान मुलांना बोरनान हे घातलं जातं. लहान मुलांना हे बोरनान घालण्यामागचे शास्त्रीय कारण सुद्धा आहे. ते असे की या कालावधीत वातावरणात अनेक बदल हे होत असतात आणि या बदलत्या ऋतूची या बदलत्या वातावरणाची बाधाही आपल्या लहान मुलांना होऊ नये हे लक्षात घेऊन हे बोरनान केले जाते. या काळामध्ये मिळणारी फळे जसे बोरं, ऊसाचे तुकडे, भुईमुगांच्या शेंगा, त्याचप्रमाणे गाजर, कच्चे हिरवे हरभरे इत्यादी पदार्थ हे आपल्या मुलांना खायला मिळावे आणि त्यांचे शरीर हे बदलत्या वातावरणासाठी सुदृढ बनावं याकरता हे बोरनान घातलं जातं. आणि खेळाच्या माध्यमातून अगदी मजा म्हणून गाजरं, बोरं, हरभरे इत्यादी पदार्थ हे लहान मुलांच्या डोक्यावरून टाकले जातात. लहान मुलांच्या डोक्यावरून हे पदार्थ टाकल्यानंतर ती मुले ते पदार्थ आनंदाने वेचून खातात आणि त्यांचं शरीर हे या बदलत्या वातावरणासाठी सुदृढ हे बनतं. लहान मुलांना हे बोरनान का करायचं याच्या संदर्भात एक आख्यायिका सुद्धा आहे. ही आख्यायिका अशी आहे की करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार आपल्या मुलांवर पडू नये यासाठी हे बोरनान केले जाते. सर्वात आधी बोरनान हे श्रीकृष्णांवर केले गेले आणि त्यानंतर ही प्रथा सुरू झाली आणि तेव्हापासून आपण सर्वजण बोरनान हे करत असतो. लहान मुलं ही श्रीकृष्णाचेच स्वरूप आहे आणि त्यांच्यावर करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार हे पडू नये म्हणून आपण आपल्या लहान मुलांचे बोरनान हे करत असतो. बोरनान हे शक्यतो दुपारी 4 वाजेनंतर केलं जातं. बोरनान हे संध्याकाळीच केलं जातं म्हणजेच 4 वाजेपासून तर 6-7 वाजेपर्यंत बोरनान हे केलं जातं. ज्या दिवशी आपल्या घरातील बाळाचं बोरनान हे करायचं आहे तर त्या दिवशी आपलं घर हे सगळं स्वच्छ करावं आणि आपल्या घराच्या दाराशी मुख्य प्रवेशद्वाराशी छान सुंदर अशी रांगोळी काढावी. आपल्या शेजारी पाजारील छोट्या लहान मुलांना बोलावं. त्याचप्रमाणे काही सवाष्ण स्त्रियांना सुद्धा आपण या बोरनानासाठी बोलवायचं आहे. आपल्या मुलांचं औक्षण करण्यासाठी आपल्याला आपल्या घरी सवाष्ण स्त्रियांना बोलवताना 5, 7, 3 किंवा 9 याप्रमाणे या संख्येमध्ये स्त्रियांना बोलवायचं आहे. आणि बोरनान घालण्यासाठी आपल्याला सर्वात आधी आपल्या घरामध्ये जी चटई असते ती चटई खाली टाकायची आहे आणि त्यावर एक पाट ठेवून त्यावर आपल्या घरातील
ज्या बाळाचं आपण बोरनान करणार आहोत त्या बाळाला आपल्याला बसवायचं आहे। आणि जर तुमचं बाळ हे बसू शकत नसेल, लहान असेल, तर तुम्ही स्वतः त्या लहान बाळाला तुमच्या मांडीवर घेऊन बसू शकता किंवा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला त्या बाळाला घेऊन बसायला हे सांगू शकता। हे बोरनान करण्याआधी आपल्याला आपल्या बाळाची तयारी करायची आहे। त्यासाठी आपल्या बाळाला आपल्याला काळ्या रंगाचे कपडे हे घालायचे आहे। मुलाला काळ्या रंगाचे कपडे घालताना त्याला सदरा किंवा झबला घातला जातो, तर मुलीला काळ्या रंगाचे परकर पोलके घातले जाते किंवा छानसा काळ्या रंगाचा ड्रेस फ्रॉक हा घातला जातो। आणि त्यानंतर मुलगा किंवा मुलगी असो या दोघांना हलव्याचे दागिने हे घातले जातात। मुलाला बासरी, मुकुट, हार याप्रमाणे हलव्याचे दागिने हे घातले जातात आणि मुलींना हार, पैंजण, नथ, बांगड्या इत्यादी असे जे काही हलव्याचे दागिने आता आपल्याला बाजारामध्ये मिळतात त्याप्रमाणे ते बाजारात मिळणारे हलव्याचे दागिने आपल्याला आपल्या मुलांना घालायचे आहेत। ही बोरनान करण्यासाठी जी काही तयारी असते ती आपल्याला आधीच करून ठेवायची आहे। याप्रमाणे सर्व तयारी केल्यानंतर आपलं जे बाळ आहे त्याला आपल्याला पाटावर चौरंगावर बसवायचं आहे आणि आजूबाजूला पाटाच्या आजूबाजूला आपण ज्या लहान मुलांना बोलवलं आहे त्यांना बसवायचं आहे, जेणेकरून आपल्या बाळाच्या डोक्यावरून जे काही साहित्य आपण टाकणार आहोत ते साहित्य त्या लहान मुलांना वेचून खाता येईल। त्याचप्रमाणे आपण आपल्या बाळाचे औक्षण करण्यासाठी ज्या काही सवाष्ण स्त्रियांना बोलवलं आहे त्या सवाष्ण स्त्रियांना आपल्या बाळाचे औक्षण हे करायला सांगायचे आहे आणि त्यांना सुद्धा आपण आपल्या बाळाच्या बोरनानासाठी ज्या काही वस्तू ह्या एकत्र करून घेतल्या आहेत त्या आपल्या बाळाच्या डोक्यावरून त्यांना टाकायला सांगायच्या आहेत। हे बोरनानाचे पदार्थ आपण जे आपल्या बाळाच्या डोक्यावरून टाकणार आहोत त्यामध्ये आपल्याला भुईमुगाच्या शेंगा, गाजरं, बोरं, त्याचप्रमाणे हिरवे हरभरे, ऊसाचे तुकडे, तिळगुळ, तसंच चॉकलेटी, बिस्किट इत्यादी ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला आधीच तयार करून ठेवायच्या आहेत। हे सर्व साहित्य बाळाच्या डोक्यावरून टाकून आपण बाळाची आंघोळही करत असतो। तर आपल्या बाळाला पाटावर बसवल्यानंतर सर्वात आधी त्याची हळद कुंकू लावून पूजा करायची आहे आणि त्याला ओवाळायचं आहे, त्याचं औक्षण करायचं आहे आणि त्यानंतर बाळाच्या डोक्यावरून आपण जे काही हे पदार्थ घेतले आहेत ते आपल्याला आपल्या बाळाच्या डोक्यावरून टाकायचे आहेत। आणि इतर सवाष्ण स्त्रिया या ज्या आपण बोलवल्या आहेत त्यांना सुद्धा आपल्या बाळाचे औक्षण करायला सांगायचे आहे आणि त्यांना सुद्धा आपल्या बाळाच्या डोक्यावरून हे जे आपण पदार्थ एकत्र केले आहेत ते टाकायला सांगायचे आहे। तर याप्रमाणे आपल्या लहान मुलांचे बोरनान हे आपल्याला करायचे आहे। हीच योग्य पद्धत आहे आपल्या लहान मुलांचे बोरनान करण्याची। तर आता बऱ्याच जणांना असा सुद्धा प्रश्न पडेल की यावर्षी मकर संक्रांत ही काळ्या कपड्यावर आहे, काळ्या रंगावर आली आहे आणि मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे हे घालायचे नाहीये, तर बोरनान करताना आपण आपल्या मुलांना कोणत्या रंगाचे कपडे घालावे याबद्दल बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंकाही निर्माण होईल। काळ्या रंगाचे कपडे हे घालायचे नाही हा नियम फक्त आपण संक्रांतीच्या दिवसापुरताच पाळणार आहोत। हा जो नियम आहे तो फक्त आपल्याला संक्रांतीच्या दिवशीच पाळायचा आहे। बोरनान करताना आपण आपल्या मुलांना काळ्या रंगाचे कपडे घालू नये असा कुठेही उल्लेख नाहीये, त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना बोरनान घालताना काळ्या रंगाचे कपडे हे सुद्धा घालू शकता आणि जर तरीही तुमच्या मनामध्ये जर काही शंका येत असेल तर तुम्ही काळ्या रंगाचे सोडून कुठल्याही रंगाचे, गडद रंगाचे कपडे हे तुमच्या मुलांना बोरनान करताना घालू शकता। फक्त संक्रांतीच्या दिवशीच आपल्याला काळ्या रंगाचे कपडे हे घालायचे नाहीये, इतर दिवशी तुम्ही काळ्या रंगाचे कपडे हे घालू शकता। तर याप्रमाणे बाळाला बोरनान घातल्यानंतर आपण ज्या काही स्त्रियांना आपल्या घरी बोरनानासाठी बोलवलं आहे त्यांना सुद्धा आपल्याला हळदी कुंकू द्यायचं आहे, त्यांना सुद्धा सवाष्णाचं वाण हे द्यायचं आहे आणि तिळगुळ देऊन त्यांचा नमस्कार हा करायचा आहे। त्याचप्रमाणे आपण बोरनानासाठी जे काही साहित्य, जे काही पदार्थ आपण बाळाच्या डोक्यावरून टाकले आहे ते आपण ज्या मुलांना, लहान मुलांना आपल्या घरी बोरनानासाठी बोलवलं आहे त्या सर्व मुलांना ते पदार्थ वेचून आपल्या घरी घेऊन जायला सांगायचं आहे आणि ती पदार्थ त्या मुलांना खायलाही द्यायचे आहेत। तर याप्रमाणे आपल्याला आपल्या बाळाचे बोरनान हे करायचे आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोरनान हे का केलं जातं आणि आपल्या बाळाचं बोरनान हे आपल्याला कसं करायचं आहे, बोरनान करण्याची योग्य पद्धत काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती ही दिली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा, म्हणजे ही माहिती इतर सर्वांना सुद्धा मिळेल। आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।